Hello all, welcome back to our new video, welcome back to a new vlog. So yes, it's Sunday morning. हे केलेत ऑफिसला आणि देवांशला क्रिसमस हॉलिडेज लागलेले आहेत. सो त्याची नुसतं खेळणं आणि मस्ती चालू आहे. सगळ्या मुलांना सुट्टी लागलेली आहे सोसायटीमध्ये. सो मस्त ते सकाळी निवांत खेळतात, संध्याकाळी पण खेळतात. सो त्याचं तेच चाललेलं आहे रुटीन सध्या तरी. आणि येस, आज आम्ही कुठेतरी जाणार आहे. कुठे म्हणजे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, काही सस्पेन्स ठेवणार नाही आहे. सर आज आम्ही जाणार आहे अश्विनीकडे. तर अश्विनीची गुड न्यूज आहे, ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तिला 7 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आज तिचं डोहाळे जेवण आहे. सो तिच्या डोहाळे जेवणासाठी आम्ही जाणार आहे आणि आफ्टर लॉंग टाईम सगळे फ्रेंड्स सगळे भेटणार आहोत आम्ही तिथे. सो ती एक वेगळीच मजा असणार आहे, एक वेगळाच आनंद आहे सगळ्यांना भेटण्याचा आफ्टर लॉंग टाईम. सो सगळे भेटू, सगळ्यांचं एक छोटंसं असं गेट टुगेदर होईल त्यानिमित्ताने. आणि आमची मॉम टू बीला पण मी तुम्हाला भेटवेलच, गोंडुली आमची आशू. सो ती पण तुम्हाला भेटेलच आणि ह्या ब्लॉग थ्रू तुम्हाला तिचं डोहाळे जेवण बघायला मिळणारच आहे. सो यू पीपल स्टे ट्यून. आणि माझी घरातली कामं ऑलमोस्ट आवरलेली आहेत. मी थोडी लवकर जाईल कारण मला तिथे प्रिपरेशन थोडे करायचे आहेत, त्यासाठी तिला हेल्प करायची आहे. सो मी थोडं लवकर जाईल, मी माधुरी. सो तरी पण तिच्यासाठी जे काही घेतलेलं आहे ओटीचं असेल गिफ्ट ते सगळं मला पॅक वगैरे करायचं आहे व्यवस्थित. आणि मग आम्ही जाणार आहे तिच्या म्हणजे जिथे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या हॉलवरती. सो चला भेटू आता नंतर. मी सगळं आवरते पटपट आणि नंतर बोलते. अँड येस, माझं सगळं आवरलं घरातलं, नंतर काही शूट नाही केलं. आणि आता मी रेडी झाली आहे आणि मी ते अश्विनीकडे जायला. आणि देवांश पण आहे, देवांश येणार आहे पण देवांश पप्पांसोबत येणार आहे. सो मी आता पटपट निघते कारण आशूचा फोन आलेला, ती पार्लरला गेली रेडी होती आहे. सो तोपर्यंत मी पण निघते आता आणि माधुरीला पिक करू आणि चला. हां नंतर आता काही आहे सध्या. चलो सो चला आता निघते. आणि येस, इथे आम्ही हॉलवर आलेलो आहे आणि आमची ही प्रिपरेशन इथे सुरू आहे. माधुरी आहे, सुरभीसुद्धा आम्हाला जॉईन झालेली आहे. इथे डेकोरेशनचं थोडंफार राहिलेलं आणि हे जे स्नॅक्स स्वीट्स त्यांनी आणलेले तिच्या आईनी आणि फळं वगैरे तो सगळे मांडामांड इथे करते आहे आम्ही. आणि ही जी चॉकलेटची डॉल आहे ती मी बनवून आली होती खास आशूसाठी, पण त्याची मी काही ग्लिम्स घेतली नाही. पण नेक्स्ट टाईम जेव्हा कधी करेल तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि तर इथे आपली मॉम टू बी म्हणजेच आशू रेडी होऊन आलेली आणि की गोड दिसत होती ना आशू, खूपच छान. एक जे आई होण्याचं जे तेज आहे ना ते तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो आनंद बघा तुम्ही, खूप सुंदर दिसत होती ती.
जेव जेव जेव. हो मग तुला माहिती आहे कसं वाटतंय तुला फायनली एक्साइटेड आहे का? कसे 2 महिने जातील आता लवकर. माझी वेळची संपून गेली आता मी खूप दमलेली आहे आणि जेवण करणार आहे. दिसत आहे चेहऱ्यावर. हे न्यूज रिपोर्टर सारखी बोलते ती माहिती आहे का? कोणाची टर्न आहे? आणि येस अशा प्रकारे आमच्या आशूचं डोहाळे जेवण खूप मस्त पार पडलं. कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो आनंद महत्त्वाचा असतो आणि आम्ही सगळ्यांनी तो आनंद खूप भरभरून घेतला आणि त्यांनासुद्धा दिला. तर जो पेढा किंवा बर्फी काढायचं जे खेळ असतो तो माझ्या याच्या शूट नाही झाला, पण आमच्या आशूने पेढा काढला होता. तर बघूया आता लवकरच आपल्याला कळेल की घरी पेढा येणार आहे की बर्फी. तोपर्यंत तुम्ही आमच्या आशूला आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी खूप सारे आशीर्वाद देऊन